कितीही प्रॉब्लेम आले लाईफमध्ये तरी आपण हार मानायची नाही। बरेच काही शिकले, तसेच सगळेच लोक शिकत असतात, कारण कोणीच परफेक्ट नसतो। पण सगळ्यात महत्त्वाचे शिकले ते म्हणजे कधी भावनिक होऊ नये। 17-18 वयात प्रत्येक मुलाने सावधपणे आणि जपून मैत्री जोडली पाहिजे, कारण तेच वय पुढे जाऊन सगळ्याच बाबतीत उत्कर्ष आणि अपकर्षाला कारणीभूत ठरत असते। हातचे रोखून वागले पाहिजे। कितीही विश्वासू मित्र किंवा नातेवाईक असला तरी सगळ्या गोष्टी सांगू नये। पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही। नोकरी व्यवसायात प्रतिस्पर्धा असतात। आपली छोटीशी चूक आयुष्यभराचे नुकसान करेल, तेव्हा नेहमीच गोड बोलून वेळ निभावून न्यावी। तेढ किंवा भांडण होणार नाही याची नेहमी काळजी घेतली पाहिजे। मासेमारी करणारा कोळी मासे देईल, पण कुठल्या ठिकाणाहून ते सापडले ती जागा दाखवणार नाही। किंवा वस्तू द्यावी, पण ती जागा कधीच दाखवू नये। शहाणपण दाखवताना सावध राहावे, शत्रू तयार होतात। पैसा महत्त्वपूर्ण घटक आहे, त्याची हेळसांड करू नये। तो येताना जायची वेळ बरोबर घेऊन येत असतो। भरपूर मित्र जोडले जातात, पण खर्चावर नियंत्रण राहत नाही। असा एक काळ येतो त्यावेळेस डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। एक एक पैशास माणूस मोहतात होतो। प्रत्येकालाच पैसा कमवण्याची संधी मिळते, पण तिचा फायदा उचलला पाहिजे। पुन्हा पुन्हा संधी येत नाही। व्यसनाधीनता किंवा वाईट गोष्टीत मन अधिक रमते। मित्र परिवार वाढतो, पण तो काही कामाचा नाही। सुखाचे सगळे सोबती, दुःखाचे नाही। ऐन तारुण्यात बायकोची घरच्यांची आपण तमा बाळगत नाही, पण त्यांची किंमत चांगल्या प्रकारे कळते। नोकरी न करणारी बायको किती राबते याची जाणीव निवृत्तीनंतर कळते। कुटुंबातील प्रत्येक माणूस योगदान देत असतो याची जाणीव होते। स्पष्टवक्तेपणा नेहमीच साथ देत नाही, त्याचे दुष्परिणामच अधिक असतात। लोक दुरावतात म्हणून कमीत कमी बोलावे, मनाला मुरड घालावी। देवभोळी लोकांची थट्टा केली जाते। सतत परमार्थावर बोलू नये। समोरचा मुद्दाम विषय काढून बोलायला लावतो आणि पाठ फिरल्यावर टिंगल करतो। फुकटचा सल्ला देऊ नये, त्यामुळे वकील पैसे घेतात आणि सल्ले देतात। वय झाल्यावर किंमत कमी होते, म्हणून सार्वजनिक जीवनात कमी भाग द्यावा। शक्यतो सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत। वय कुठलेही असू दे, पैशांचे ढोंग करता येत नाही, म्हणून सतत बचत करावी। आरोग्य हेच आयुष्य आहे, त्याबाबत नेहमीच सतर्क सावध राहावे।